आता ते छत्र उडाले ते बघ लागलंय बघ. आज मी एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे श्रावण महिना येतोय. त्यामुळे सर्व नॉनव्हेज प्रेमींनी आपापल्या आवडत्या चिकन, मटण आणि फिशला प्रेमाने भेटून घ्या. पावसात भिजू पण फिश मार्केटला जाऊन फिश नक्की आणू आणि किती का होईना नॉनव्हेज खायचं आम्ही सोडणार नाही. एक नॉनव्हेज प्रेमी हेच करू शकतो. कितीही पाऊस असू दे, कितीही काही वादळ येऊ दे, नॉनव्हेजवरचं प्रेम आमचं काही कमी होणार नाही. तसेच आम्ही हार्ड कोर नॉन व्हेजिटेरियन आहोत. बुधवार असून देखील फिश मार्केटला एवढी गर्दी होती, जणू काही फ्रीमध्येच मासे वाटत आहेत. सकाळी मी फिश मार्केटला गेली होती काही फिश बघण्यासाठी. मला शुक्रवारला सुद्धा आणायच्या होत्या, कारण सारखं सारखं जायला तर जमत नाही. तर मी आणते फ्रीजमध्ये, चांगलं मसाला बिसाला लावून ठेवते, कारण आता थोडेच दिवस राहिले आहेत. शुक्रवार देन रविवार, त्याच्यानंतर काय आपल्याला आता श्रावण चालू होणार आहे, तर त्यानंतर खायला तर भेटणारच नाही आहेत. हॅलो, मी मीनल श्री सखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर जसं की आता श्रावण मासला सुरुवात होणार आहे, तर सगळीकडे आता मांसाहारासाठी धावपळ चालू आहे. जेमतेम थोडेच दिवस राहिलेत श्रावण सुरू होण्यासाठी. तर आज मी मच्छी मार्केटला गेली होती. खूप तुफान गर्दी होती मच्छी मार्केटसाठी सुद्धा, मच्छी घेण्यासाठी. तर आज आमच्याकडे खास बेत आहे. तो बघ जिवंत आहे बघ. तर जसं तुम्ही बघताय, आज आमच्याकडे खेकड्यांच्या रस्स्याचा बेत आहे. खूप दिवसांपासून आम्हाला खेकडे हे खायचे होते. माझे सासू सासरे आलेत, त्यांनीसुद्धा खाल्ले नव्हते. तर म्हटलं अनायसे आले आहेत तर आपण सर्वच खेकड्यांची मजा लुटूया आज. बस वाटप पण येणार ना तेवढं. बस बस. माझ्या सासूबाईंना खेकड्यांचा रस्सा हा उत्तम जमतो आणि आम्ही गेल्या वर्षीसुद्धा खेकडे खाल्ले नव्हते. आम्ही खूप मिस करत होतो. पण ह्यावर्षी ठरवलं, आई पण होते, पप्पांना आमच्या सासऱ्यांना माझ्या भरपूर खेकडे आवडतात. त्यामुळे मग मी खेकडे घेऊन आली. थोडे कॉस्टली मिळाले पण वर्थीड होते, कारण खूप मोठे मोठे साईजमध्ये होते खेकडे. आणि खेकडे हे कॅल्शियम पूर्ण असतात, त्यामुळे खाल्ले पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सर्व जेवायला बसलो. तर इथे माझं मी ताट घेतलेलं आहे, बघू शकता. खेकडा आहे, चपाती आहे आणि कृष्णराजची मस्ती चालू आहे. आता त्याची तब्येत खूप छान ठणठणीत झालेली आहे. तर इकडे कृष्णराजची आजी आहे, आजोबा बसलेत, सगळे आम्ही मिळून जेवण करतोय. हाय कुकी, हाय करा. खूप मस्त झालं जेवण आज. फायनली मला खेकडा खायला मिळाला. मला खूप दिवसांपासून खेकडा खायची इच्छा होती, पण मी वाट बघत होती छान पाऊस पडू देत आणि काहीतरी एक असतं ना, वेदर असलं पाहिजे छानपैकी. आज इतका धो पाऊस पडतोय मुंबईमध्ये. खूप मस्त वातावरण झालं, एकदम गार चिल्ड एकदम. आणि छान खेकड्याचा रस्सा त्याच्यासोबत, म्हणजे कोंबडी वडे, खेकड्याचा रस्सा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना असं वेदर पाहिजे, छान थंडगार पाऊस, तर त्याची मजा काही वेगळीच लागते. अनायसे सासूबाई होत्या, तर त्यांनी खेकड्याचा रस्सा वगैरे केला. मी कृष्णराजच्या ज्या गोष्टी होत्या, आंघोळ घालणं, औषधं देणं वगैरे सगळं करायचं होतं, ते करून घेतलं पटापट. आणि मग मस्त जेवण जेवलो. आणि आता जे काम करायला पाहिजे, आता एवढं छान जेवण जेवल्यावरती झोप ही काढलीच पाहिजे थोडीफार का होईना. तर अर्धा एक तासाची झोप मस्त घेते मी आता. आणि संध्याकाळी भेटूया आपण. आज संध्याकाळी सासूबाई आणि सासरे जाणार आहेत, कारण ते 2 दिवस झाले आले होते, म्हणजे सोमवारी आले आहेत. सोमवार, मंगळवार आणि आजचा बुधवार. तर कालच जाणार होते. म्हटलं की उद्या आजचा एक दिवस थांबा, छानपैकी नॉनव्हेज जेवण करू आणि मग नंतर मग बघा. रात्रीचं फक्त त्याला आई बाबा पाहिजेत, बाकी दुपारचा तो आजीच्याच जवळ झोपतोय. तर आता आज जातील, तर तो झोपलेला असेल तेव्हा गेले तर ते बेटर पडेल, कारण तो जर जागा असेल तो खूप रडून धमाकूळ घालतो. कोणी जाताना वगैरे असं असेल तर त्याला नाही आवडत घरातनं कोणी गेलेलं. तर मे बी आता दुपारी झोपेल तो, त्यावेळेलाच ते जातील. तर बघूया आता मग, चला.
तर आता शेवटी कृष्णराजचे आजी आजोबा म्हणजे माझे सासू सासरे हे परत जायला निघाले आहेत. तर आईंना मी हळद कुंकू लावून त्यांचा निरोप घेत होते. तर इथे मी त्यांना कॅब बुक करून दिली होती, तर त्याचे डिटेल्स मी त्यांना सांगत होते. तर त्या घेत होत्या. त्यानंतर मग बाय बाय केलं, सगळं घेतलं आहे का विचारलं आणि शेवटी त्यांनी चार्जर हा विसरलाच होत्या आई असं. तर संध्याकाळी मग कृष्णराज झोपला होता. त्या दरम्यान मग मी त्याला म्हटलं, दुपारी त्याने जास्त काही जेवला नव्हता, तर संध्याकाळी मग उठला की मग भूक करत बसणार. मग त्यासाठी मी आहे ना हे रताळी आणून ठेवते आणि मग रताळ्याचे ना फ्रेंच फ्राईज कसे कट करतो बटाट्याचे, तशा प्रकारे मी कट करून त्याला हे रताळ्याचे काप करून देते फ्राईजसारखं. पण तळत नाही, त्याला शॅलो फ्राय करते तुपावरती. ते मी आता पुढं दाखवते तुम्हाला कसं करते मी. नराजला ना मी आता स्नॅक म्हणून काय द्यायचं, तर हे रताळं आहे, त्याची आता मी काप बनवून फ्राईज बनवते. त्याला असे फार आवडतात. तर कृष्णराज हा झोपला होता, त्यासाठी मी हळूहळू बोलत होती. आणि हे रताळ्याचे जे फ्राईज बनवते ना, हे तुम्ही खरंच तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा, कारण रताळं हे खूप फायदेशीर आहे आपल्या हेल्थसाठी. त्याच्यामध्ये विटॅमिन ए भरपूर असतं, बेटा कॅरोटीन, जे डोळ्यांसाठी चांगलं असतं. त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते, कारण विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतं. पोटॅशियम असतं, फायबर असतं. फायबरमुळे आपल्याला म्हणजे हलकं फुलकं आहे ते खाण्यासाठी, आणि खाल्ल्यानंतर आपल्याला पोट पण भरपूर वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ना खरंच खूप जास्त गुणकारी आहे हे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं. तर कृष्णराजला हे खूप आवडतात फ्राईज. हे मी बटाट्याचे बनवले ना तेवढे टेस्टी बनत नाहीत, जेवढे रताळ्याचे खूप जास्त टेस्टी लागतात. आणि आता हे बघा, हे मी आहे ना असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी आता गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवते. आणि खूप कमी वेळात बनतं, जेमतेम 5 ते 7 मिनटं लागतात पाण्यामध्ये उकळायला. त्याला जास्त उकळण्याची गरज नाही, कारण आपल्याला ते पूर्ण असं एकदम असं सॉगी नाही बनवायचं, एकदम असं तुटतील असं हलके फुलके ठेवायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत ते काढून शॅलो फ्रायसुद्धा करायचे, तेव्हा तीसुद्धा प्रोसेस होते. हे बघा, ह्या पद्धतीत कमीत कमी 5 ते 7 मिनटं तुम्ही शिजवा, त्याच्यानंतर काढा, थंड पाण्याने व्यवस्थित धुवून काढा. अशा पद्धतीत पटकन थंड पाणी ओतायचं, ज्याने त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ना ती पूर्ण थांबते. आणि त्याच्यानंतर चांगलं एका कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपर जर असेल तुमच्याकडे तर टिश्यू पेपरने पुसा. त्याच्यावरचं जे एक्सेस वॉटर असेल ना ते पूर्ण पुसून काढा, जेणेकरून आपण जेव्हा तव्यामध्ये शॅलो फ्रायला टाकतो ना तेव्हा जास्त पाणी असं तडतड उडत नाही. त्यामुळे मग पूर्णपणे असे कोरडे डॅब डॅब पद्धतीने करून घ्या. जास्त जोरात दाबलात तर ते तुटणार आहेत, तर हलक्या पद्धतीने करा. आणि त्याच्यानंतर मग ते शॅलो फ्रायसाठी आपण तव्यावरती ठेवूया. तर आता इथे मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये छान असं तूप घालायचं, अर्धा 1 चमचा. जास्त पण घालायची गरज नाही, फक्त आपल्याला तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे रताळ्याचे काप आहेत ना ते फ्राईज ते चिपकून बसणार नाही ह्याकरता. तर त्याच्यानंतर तवा चांगला गरम झाल्यावरती एक एक असे तुम्ही तुकडे असे ठेवा. आणि हे छान आहे ना आपल्याला 1 2 ते 3 मिनटं मीडियम तो हाय हीट असं करत करत आपल्याला करायचं आहे. म्हणजे मध्येच तुम्ही हाय हीट करा, ज्याने ते छान क्रिस्पी होतात. हवं असेल तर वरून अजून थोडंसं मीठ घाला जर तुम्हाला कमी वाटत असेल. आणि आहे ना असं गोल्डन थोडेसे स्पॉट आले पाहिजेत, जेणेकरून आहे ना ते असे खाताना असे ओलसर नाही लागत. रताळं मोस्टली आपण जेव्हा उकडतो ना तेव्हा ते खूप असे सॉफ्ट होऊन जातात. काय बनवलं मिमीने? काय बनवलं हे? काय आहे? फ्राईज. तुला आवडतं? अरे वा, आत्ता झोपून उठलाय तो नेहमी बघितलं की त्याला खूप आवडतात रताळ्याचे फ्राईजच बोलतो तो त्याला. तर तुम्हीसुद्धा बनवा. त्यानंतर माझी थोडीफार भांडी घासायची राहिली होती संध्याकाळी चहाची, आणि त्याला जे बनवलं आहे, कारण संध्याकाळी रात्री एकदम घासायला गेली ना की मग भरपूर भांडी पडतात आणि मग घासायला भरपूर वेळ पण येतो आणि कंटाळासुद्धा येतो. त्यामुळे मग थोडासा वेळ होता. कृष्णाला मी फ्राईज खायला दिले होते रताळ्याचे, तोपर्यंत म्हटलं पटापट भांडी आवरून घेते. आणि डेली लाईफमध्ये ह्याच गोष्टी मी दाखवू शकते तुम्हाला, कारण डेली लाईफमध्ये आपली हीच कामं असतात, ह्याच गोष्टी असतात. त्यामुळे आपण काय असं रोज उठून आपण फिरायला तर नाही जात. रोजचे ज्या गोष्टी आहेत घरातल्या त्याच करणार आहोत आपण. जेव्हा कधी मी फिरायला जाईन तेव्हा ते सुद्धा व्लॉग येणारच आहेत. माझं गावीसुद्धा जाणं येणं होतं अधेमध्ये, म्हणजे जास्त तर नाही होत. आता कृष्णराज लहान आहे त्याच्यामुळे मला जाता येत नाही जास्त,
पण जेव्हा कधीही जाईन तेव्हा खूप छान छान ब्लॉग तुम्हाला मी शूट करून दाखवेन. खूप गोष्टी आहेत आमच्याकडे गावच्या ज्या आहेत त्या सगळ्या, आणि अशा पद्धतीने मी सगळं स्वच्छ करून घेते. थोडाफार पसारा पण पडला होता घरामध्ये, तो सुद्धा करायचा होता, कारण कृष्णराज आजारी असल्यामुळे माझं लक्ष नव्हतं 2-3 दिवस घरामध्ये. आणि आई होत्या, त्यामुळे आई किचनमध्ये ज्या काही जेवणाच्या वगैरे गोष्टी होत्या त्या करत होत्या. अधेमध्ये मला जेवढं जमत होतं तेवढ्याफार मी गोष्टी केल्या आहेत, भाजी वगैरे बनवायचं असेल किंवा काय. पण जास्त करून माझं किचनमध्ये नव्हतं. कृष्णराजकडे माझं जास्त लक्ष होतं, त्याला औषधं टायमावर देणं. काय झालं, ही कुठली पद्धत खायची? आ असं खातात? फिनिश नाही झाले बाळ अजून. बसून खायचं राजा. हा ॲक्च्युली सॅटर्डेपासून कृष्णराज कुठे बाहेर गेलाच नाही आहे तापामुळे, आणि खूप जास्त चिडचिड करत होता त्यामुळे. तर संध्याकाळी लेट उठला नाही तर मी त्याला बाहेर घेऊन जाते फिरायला. तर त्या गोष्टींमुळे ना तो खूप जरा असा कंटाळवाणा झालेला आहे. तर होप आता आज मी नेईन त्याला बाहेर कुठेतरी फिरायला वगैरे. सरळ बसा, उठून उठून बसा बाळा. ही तुझी फॅमिली आली. उठा, मी खाऊ? हा कुकी, मी खाऊ का? नक्की नक्की, ओके. मंकी मक्की मक्की, उठा. उताले 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 उताले. काय झालं? कुलुम कुलुम नाही आहे ना, हे बघ ना, हे बघ. नाम नाम. वाव, मी पण खाऊ. वाव, व्हेरी टेस्टी. कुकी, फिनिश कर बाळा ते आधी. ये फिनिश करा. मध्ये मध्ये येऊन खा. हा ओके, मध्ये मध्ये येऊन खावा. ओके. हा हे घे, हे घे. तर खावा. काय काय गोष्टी करायला लागतात मुलांना भरवण्यासाठी. चला आपली कामं आटपूया. थोडी कपडे असे अस्ताव्यस्त पडलेत, सगळ्या गोष्टी काय काय बघू काय काय करता येतं. इथे पण थोडासा पसारा झालेला आहे 2 दिवसामध्ये. जरा कृष्णराज आजारी होता तर काही करायला नाही भेटलं मला. आधी किचन आवरून घेते थोडंफार. इथे पण जरा पसारा पडलाय आज हे सगळ्या गोष्टींचा, तर हे सगळं आवरते. जरा सुटसुटीत असलं की जरा बरं दिसतं. घरी दिवसभर मी आणि कृष्णराज असतो, त्यामुळे त्याचा असा विरंगुळा होत नाही. त्यामुळे मग कधीही आमच्या फ्लोअरवरती कोणाचा डोर ओपन झाला तर तो त्यांच्या घरी पहिला पळून जातो. तर इथे असा तुम्ही मोबाईल ठेवून आहे ना, ह्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप युजफुल आहे, एकदा घेऊन वापरून बघा, खरंच खूप छान आहे. इथे असा तुम्ही मोबाईल लावू शकता. आधी मी काय करायची, इथे स्विच लावून आहे ना इथे खाली कुठे ती ठेवायची, त्यामुळे मग इथनं पाणी वगैरे घेताना पाण्याचे थेंब वगैरे पडायचे मोबाईलवरती. सो हे कन्व्हिनियंट आहे. इथे मोबाईल सेफ राहतो खूप छान. आणि याच्यात अजून एक मोबाईल राहू शकतो, एवढी स्पेस आहे याच्यामध्ये. अजून इथे अजून एक मोबाईल राहू शकतो, म्हणजे बोटं जातात एवढी आहे स्पेस. तर एक्स्ट्रा जी वायर असेल तुम्ही अशी अटकवू शकता ह्याच्यामध्ये. तर खूप छान युजफुल आहे ही वस्तू. आम्ही इकडे एक लावली आहे, एक बेडरूममध्ये लावली आणि एक हॉलमध्ये लावली, असे 3 आले होते. तर परफेक्ट आहे. तर आता कृष्णराज शेजाऱ्यांकडे गेला आहे, तोपर्यंत मला वेळ भेटेल थोडाफार आवरण्याचा. तर त्याकरता मी हे काही प्रोडक्ट्स होते, म्हणजे बिस्किटं वगैरे मागवली होती, ज्याचे बॉक्स एवढे मोठे मोठे होते. तर मी खाऊच्या डब्यामध्ये ते काढले आणि बॉक्स मग मी ते डिस्कार्ड करून टाकले, डस्टबिनमध्ये टाकून दिले, कारण एवढे बॉक्स मोठे मोठे ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. तर इथे मी सर्व आवरत होते, तेवढ्यातच आमचे छोटे साहेब आले मध्ये मध्ये लुडबुड करायला. तर अशाच गोष्टी माझ्या दिवसभरामध्ये होत असतात. नारळ ठेव तिथे, नारळ ठेव तिथे, इथे ठेव ना, इथे. हा इथे ठेव,
इथे ठेव. हा तिथे खाली ठेवा. तिथे खाली ठेव. तिथे तिथे इथे इथे हे ओपन कर. हे ओपन कर. तिथे नाही रज्जा. हे ओपन करा. हे हे इथे ठेवा. हा इथे ठेवा. समोर ठेव. अरे वा गुड बॉय. बंद करा. हा बंद करा. हा दरवाजा बंद करा. गुड बॉय. अरे वा छान छान. आता मम्माचं थोडंच काम आहे. बघ केक खाणार तू? केक खाणार? तर असं लहान मुलांना डिस्ट्रॅक्ट करून आपली कामं आपल्याला करावी लागतात आणि त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. त्यांना थोडंफार डिस्ट्रॅक्ट करत त्यांना त्यांच्याशी लाडीगोडीने बोललं की मग ते लगेच समजून घेतात. तर अशाच प्रकारे मी पण त्याला समजवून माझी कामं करून घेत होती पटापट. आमच्या फ्लोअरवरती कोणीतरी हे गाणं लावलं आणि माझ्या तोंडात गुणगुणायला लागली मी पण. मग स्वच्छ केलं ना मम्माने सगळं? मग काय इथे बसून काय करणार तू? इथे बसून बसायची जागा आहे का बरं ती? हा फोन कोणाचा आला? बाबाचा फोन आला. खरंच प्रत्येक घरातल्या गृहिणीला जी आपल्या मुलाला सांभाळून घर नीटनेटकं व्यवस्थित सगळी घरातली कामं करते, खरंच तिला हॅट्स ऑफ आहे ह्या गोष्टी करण्यासाठी. आपल्या बाळाला सांभाळत सगळ्या गोष्टी करणं खाऊची गोष्ट नाही. इथे मी कृष्णराजच्या आजींना व्हिडिओ कॉल केला होता. त्या पोचल्या होत्या व्यवस्थित घरी जाऊन आणि त्यानंतर मग सहज बोलण्यासाठी मी व्हिडिओ कॉल केला. कृष्णराजला आठवण आली की नाही विचारत होत्या त्या. काय नुसता टाइमपास, बाकी काय नाही. चल ठेव. उगाचा टाइमपास करू नको. फोनवर एवढ्या जोरात बोलतात. ते बघ बाय करा. क्रॅब स्पेशल म्हणजे एक नंबर. छान आहे. आईने बनवले स्पेशल. बघा आत्मा तृप्त होईल आज. खेकडे जे सालं नसतं ना ते एक नंबर लागतो. रस्सा 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 त्याच्यात ते ह्याचा रस उतरतो ना सगळा त्याच्यामुळे. तर इथे आम्ही रात्रीचं जेवण करायला बसलो होतो माझे मिस्टर आणि मी. त्यांना ॲक्च्युली लेट होतो कधी कधी ट्रॅफिकमुळे. आता पावसात ट्रॅफिक भरपूर असतं त्यामुळे त्यांना येण्यासाठी लेट होतो. पण नशीब आज टायमावर आले होते. कृष्णराजला मी चपाती आणि अंड्याचं पोळं भरवलं होतं. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो आणि मलाई सारखं लागतं. कृष्णाला किती पप्पांनी भरवायचा प्रयत्न केला, अजिबात खाल्लं नाही. आम्ही दुपारीसुद्धा खेकड्याचा मनसोक्त आनंद घेतला होता. त्यानंतर ह्यांना रात्री आम्ही खायसाठी दिलं होतं. खरंच खूप मस्त झाले होते खेकडे. खूप छान भरलेले होते सगळे. आम्हाला वाटतं जास्त मोठं आहे पण महाग आहे. आम्ही दुपारी खाल्लंय बाबा. अजून एक आहे नांगा. कृष्णराजला आम्ही इतके प्रयत्न केले क्रॅब भरवण्यासाठी पण त्याने हा म्हणायचा पण एकही बाईटसुद्धा त्याने खाल्लेला नाही आहे. माझ्या सासऱ्यांनी सुद्धा खूप जास्त प्रयत्न केला त्याला भरवण्यासाठी पण शेवटी आमचे सर्व प्रयत्न फेल झाले त्याच्यासमोर. थोडं टेस्ट कर. क्रॅब हे बघ खाऊन बघ. खाऊन बेटा बघितलं मस्त मिळाले. पैसे दिले पण खाण्याच्या बाबतीत भारी. हे मिळाला ना आता एवढा मोठा. तू एक हॉटेलला घेतली तर 1000 रुपयाची एक खेकडा भेटेल. तर असा आमचा बुधवार हा खूप छान मस्त गेला. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनल श्री सखीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.